नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 23,364 मतदारांनी मतदान केले. 65 मतदान केंद्र मिळून एकूण 82.24% मतदान झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. 1 ते 5 टप्प्यात ग्रामपंचायत निहाय मतमोजणी 14 टेबलवर करण्यात येणार असून उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात येताना देण्यात आलेल्या पत्र पाहून मतदान केंद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. या निवडणुकीत एकूण 14,688 महिला मतदारापैकी 11,248 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 13,722 पुरुष मतदारांपैकी 12,116 पुरुष मतदारांनी मतदान केले. एकूण 23,364 एकूण मतदारांनी मतदान केले. मतदान शांततेत पार पडले. 7 ग्रामपंचायतीच्या 10 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत एकूण 1,115 महिला, 1,226 पुरुष मतदार मिळून 2,341 मतदान 82.24% मतदान झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. दर 2 तासांनी मतदान टक्केवारीचा आढावा घेतला जात होता. सायंकाळी 4:30 नंतर कामगार नोकरदार वर्ग मतदानाला बाहेर पडल्याने राजगुरुनगर चाकण परिसरातील ग्रामपंचायतीचे मतदान 5:30 नंतरही धीम्या गतीने सुरू राहिले. रात्री 9 वाजेपर्यंत मतदानासाठी गेलेल्या 9 बसेस आणि 3 शासकीय जीप परतल्यानंतर तहसीलदार प्रशांत बेडसे, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार आणि प्रतिनिधीच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करण्यात आल्या. पोलिसांचा बंदोबस्त रात्रभर ठेवण्यात आलाय. सांडभोरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी मतदान सायंकाळी 7:30हून अधिक वेळ सुरूच राहिले. हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात सायंकाळी 7 वाजता पापडवाडी पोटनिवडणुकीचे आणि कोहिनकरवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायतीचे मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्य जमा केले. मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे: निघोजे 13 जागा बिनविरोध झाल्या. सरपंच पदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत 1,219 महिला, 1,352 पुरुष मतदार मिळून एकूण 2,571 65.24% झाले. पिंपळगाव तर्फे खेड 1,756 महिला, 1,784 पुरुष मतदार मिळून 88.79% 3,540 मतदान झाले. वरुडे 2 जागासह सरपंच पदासाठी 833 महिला, 846 पुरुष मतदार मिळून एकूण 1,679 74.76% मतदान झाले. सातकरस्थळ 1,092 महिला, 1,204 पुरुष मतदार मिळून 2,296 85.86% एकूण मतदान झाले. सांडभोरवाडी 1,307 महिला, 1,326 पुरुष मतदारांनी मतदान केले. 2,633 एकूण मतदान झाले. 85.68%. कोहिनकरवाडी 7 जागांसह सरपंच पदासाठी 288 महिला, 276 पुरुष मतदार मिळून एकूण 564 92.76% मतदान झाले. संतोषनगर 9 जागांसह सरपंच पदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत 676 महिला, 710 पुरुष मतदार मिळून एकूण 1,386 92.59% मतदान झाले. वाकी बुद्रुक 9 जागांसह सरपंच पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत 1,133 महिला, 1,254 पुरुष मतदार मिळून एकूण 2,387 88.57% मतदान झाले. सुपे 2 जागा बिनविरोध. सरपंच पदासह 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 405 महिला, 412 पुरुष मिळून 817 91.18% मतदारांनी मतदान केले. आडगाव 2 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 113 महिला, 131 पुरुष मतदार मिळून 244 73.49% मतदान झाले. देशमुखवाडी 6 जागांसह सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 316 महिला, 358 पुरुष मतदार मिळून एकूण 674 93.48% मतदान झाले. कोळीये 6 उमेदवार बिनविरोध, तर 1 जागेसह सरपंच पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत 370 महिला, तर 455 पुरुष मिळून 825 88.81% एकूण मतदान झाले. वाळत सरपंच पदासह 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 520 महिला, 613 पुरुष मिळून 1,133 87.56% एकूण मतदान झाले. डेहणे 6 जागा बिनविरोध, तर 1 जागेसह सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 362 महिला, 393 पुरुष मिळून 755 72.95% मतदारांनी मतदान केले. धुओली 1 जागेसाठी तिरंगी लढतीत 86 महिला, 87 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 173 78.28% मतदान झाले. मोरोशी 7 जागा बिनविरोध, तर सरपंच पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत 129 महिला, 153 पुरुष मिळून एकूण 282 79.21% मतदान झाले. एकलहरे
7 जागा बिनविरोध सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 220 महिला 292 पुरुष मतदार मिळून एकूण 512 68.1% मतदान झाले. भोमाळे 4 जागा बिनविरोध तर 3 जागांसह सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 212 महिला 268 पुरुष मिळून एकूण 480 79.8% मतदान झाले. गोरेगाव 7 जागांसह सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 211 महिला 202 पुरुष मिळून एकूण 413 86.4% मतदान झाले. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चाकण एमआयडीसीमध्ये वराळे तालुका खेड या ठिकाणी घडली. करण लक्ष्मण डोंगरे वय वर्ष 19 राहणार देहोगाव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव जाणाऱ्या टेम्पोनं एका दुचाकीला आयशर टेम्पोनं धडक दिल्यानं दुचाकीवरील 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चाकण पोलिसांनी टेम्पो चालकास अटक केली आहे. हा अपघात शनिवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे फाटा या ठिकाणी घडला. राकेश श्रीमंत धनवे वय वर्ष 12 असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव असून त्याचे वडील श्रीमंत भीमा धनवे वय वर्ष 39 हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालक बंडू सुदाम धायबर वय वर्ष 46 राहणार शिक्रापूर तालुका शिरोड याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये ऊसतोडणी हंगाम सुरू झाला असून ऊसतोडीमुळे बिबट्यांचा धोका वाढला आहे. यामुळे ऊसतोडणी करताना परिसराची पाहणी करून आणि बिबट्या ऊसात नसल्याची खात्री करूनच तोडणी सुरू करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदी तालुका खेड या ठिकाणी होणारी कार्तिकी वारी अवघी एका महिन्यावर आली आहे. कार्तिकी वद्य अष्टमी 5 डिसेंबर 2023 रोजी मंदिराच्या महाद्वारातील श्री गुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने वारीस प्रारंभ होणार आहे. 9 डिसेंबर रोजी कार्तिकी वारी असून कार्तिक वद्य त्रयोदशीला 11 डिसेंबर 2023 रोजी संजीवन समाधी दिन सोहळा होणार आहे. आळंदीत कार्तिक वारी 5 ते 12 डिसेंबर दरम्यान भरणार आहे. यात 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनानं सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. काळूस तालुका खेड या ठिकाणी सुरू असलेले प्रदीर्घ प्रलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भातील बेमुदत साखळी उपोषण माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मागण्या मान्य होईपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा रयत क्रांती संघटनेकडून सांगण्यात आला आहे. चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलाच्या खाली सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारांचे सांडपाणी रस्त्यावर साचून राहत आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या खालील भागात आणि सेवा रस्त्याच्या लगतचे नाले प्रवाहित करण्याची गरज आहे. तळेगाव चौकातील उड्डाण पुलाच्या खालील भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरामध्ये लहान मुलांसाठी खेळणी व उद्यान विकास सुरू आहे. याबाबत चाकण नगर परिषद द्वारा देखील सहकार्य मिळावे म्हणून ट्रस्टने पत्र दिले आहे. तसेच भाविकांना देखील आवाहन करण्यात आलं आहे की देवस्थान ट्रस्टला देणगी देऊन विकासामध्ये हातभार लावण्यात यावा. तसेच चाकण नगर परिषद द्वारा चक्रेश्वर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू केले असून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येणार आहे. सध्या ट्रस्ट द्वारा सुरू असलेल्या कामातील कपिला गाय व वासरू पुतळा यामुळे परिसर अत्यंत आकर्षक होऊ लागला आहे. खेड तालुक्यात सध्या भात जोडणीची कामे सुरू आहेत. पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी भात जोडणी केली जात आहे. अश्विन महिन्याच्या 4थ्या रविवारी पुणे जिल्ह्यातील हवेलीमध्ये वाडे बोलाई या ठिकाणी बोलाई मातेचे 1 लाख भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन देवीचा ओलांडा घेतला. खेड तालुक्यातील विविध गावातील भाविकांनी या ठिकाणी आवर्जून हजेरी लावली. अश्विन महिन्याच्या प्रत्येक रविवारी देवीची यात्रा भरते. अखंड महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. बोल्हाई मातेचे प्रसिद्ध मंदिर हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई गावात आहे. ही देवी ज्यांना असते त्यांना बोकडाचे मटण चालत नाही अशी प्रथा परंपरा रूढ झालेली आहे. खेड तालुक्यात अनेक भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात. आज बोलाई देवीचा हा पूर्ण आश्विन महिना पूर्ण गर्दी असते. हा देवीचा आश्विन महिन्यातला 4था रविवार महाजत्रा आहे. आज या दिवशी 1.5 ते 2 लाख पब्लिक असतं.
राज्य शासनाने पहिल्यांदा सेल होणाऱ्या फ्लॅट आणि प्लॉटची दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंध कार्यालयात न जाता संबंधित बिल्डर्सच्या कार्यालयातच दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या नवीन नियमानुसार शहरी भागात अंमलबजावणी असलेली ही प्रक्रिया आता ग्रामीण भागात देखील सुरू झाली असून खेड तालुक्यात चाकणजवळील महाळुंगे येथील एनए प्लॉटच्या विक्रीसाठी नाईक नवरे बिल्डर्स यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती खेडच्या सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयाने दिली आहे। दुय्यम निबंध कार्यालयात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि बिल्डरांच्या सोयीसाठी राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने पहिल्यांदा सेल होणाऱ्या प्रॉपर्टीचे दस्त नोंदणीचे अधिकार बिल्डरांना देण्याचा निर्णय घेतला। या अंतर्गत राज्यातील बिल्डरांना दस्त नोंदणीचे अधिकार देण्यात आल्याने पहिल्यांदा विक्री होणाऱ्या फ्लॅटची दस्त नोंदणीची प्रक्रिया सर्व संबंधित बिल्डर आपल्या कार्यालयातच पूर्ण करत असतात। त्यानंतर या दस्तावर संबंधित दुय्यम निबंधकाची डिजिटल सही होऊन ही प्रक्रिया पूर्ण होत असते। त्यामुळे बिल्डरांना देखील दुय्यम निबंध कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही। शासनाच्या ई दस्त नोंदणीमुळे दुय्यम निबंध कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे। खेड तालुक्यात देखील प्रथमच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। संबंधित बिल्डरच्या कार्यालयात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन माध्यमातून हा दस्त रजिस्टर ऑफिसमध्ये येत असतो। यामुळेच आता ग्राहकांना दुय्यम निबंध कार्यालयात जाण्याची गरज नसल्याची बाब समोर आली आहे। आता या प्रक्रियेचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंनी मतमतांतरे समोर येत आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।